मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, टरबूज प्लॉटमध्ये, खरबूजमध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये हे चिकट सापळे आणि ते मक्षिकारी लावण्याची योग्य पद्धत, त्याचं अंतर कसं लावायचं हे सांगणार आहे आज, आणि याचे फायदे पण सांगतो। सुरुवातीला कसं लावायचं ते बघा। आता हे योग्य प्रमाणात लावलेलं आहे। जवळ दाखवा थोडं। हे बघा, याच्यावर बघा पांढरी माशी, मावा, तुडतुडा, थ्रिप्स सर्व चिपकलेले आहेत। याला लावण्याची योग्य पद्धत बघा। हे सापळे घ्यायचे, त्याच्यामधून हे बॅक साईडनं बघा ही तार आहे, तार याला या साईडनं टोचायची आणि बॅक साईडनं अशी फिट करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला ते हलणार नाही आणि पडणार सुद्धा नाही। आणि याचं अंतर बघा जवळपास एकच फूट आहे। 1 फूट अंतर ठेवायचं, कारण की हे वेलवर्गीय पिकं आहेत ना, खाली फ्लॅटली वाढतात, वरती वाढत नाही, त्याच्यामुळे जास्त वरती आपल्याला लावायचं काम नाही आहे। 1 हात वगैरे असं वरती हे फक्त वेलच्या वरती 1 फूट खूप झालं, आपल्याला सफिशियंट आहे। त्याच्यानंतर मक्षिकारी बघा, हे मक्षिकारी सुद्धा त्याच प्रकारे लावायचं आहे, अंतर तेवढंच ठेवायचं आहे। हे बघा तारनी फिट केलेलं आहे शेतकऱ्यांनी। हे बघा साध्या तारनी, एका या खुंटीत तारनी फिट केलेलं आहे। याच्यामध्ये हे ल्युअर म्हणजे चॉकलेट असतं, हे जवळपास 40 ते 45 दिवस काम करतं चांगलं। त्याच्यानंतर आपल्याला बदलून घ्यायचं। हे बघा, याच्यात बघा डंक मारणारी माशी अटकलेली आहे याच्यात, ती बाहेर निघू शकत नाही। हे जवळपास मक्षिकारी आपल्याला एकरी 12 ते 15 लावायचे आहेत। पहिलं फुल दिसायला सुरुवात झालं प्लॉटमध्ये की त्याच्यानंतर हे लावायचे आहेत। आणि चिकट सापळे आणि निळे सापळे मित्रांनो, एक बॉक्स येतं जवळपास, ते जेवढे जास्त लावले तरी काही प्रॉब्लेम येत नाही, त्यांनी काही नुकसान होत नाही। जेवढे जास्त लावाल तेवढं चांगलं आहे। याचे फायदे, सकिंग पेस्ट जेवढा आहे, मावा, तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी सर्व याला चिपकतात। आणि प्लॉटमध्ये कोणता अटॅक आहे हे याच्यावरून आपल्याला ओळखायला येतं। जो जास्त दिसेल त्याचा अटॅक आपल्याला ओळखायला येतं। अशा प्रकारे आपण हे आपल्या शेतामध्ये लावायचं आहे। धन्यवाद।